कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला. 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. सूत्रांची माहिती. दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाभ. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. खासदार संजय राऊतांचा घणाघात. कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून. शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया. मंत्री 3rd डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रात तालिबानी राज्य. शंभूराज देसाईंच्या 3rd डिग्रीच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा हल्ला. प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोर्टात आणलं. कोल्हापूर कोर्टाबाहेर कोरटकर विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी एका आंदोलकाला ताब्यात घेतलं. अनोळखी व्यक्तींना कोर्टात प्रवेश करण्यास मनाई. उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचं नेतृत्व. बावनकुळेंची टीका. तर बावनकुळेंच्या बेडरूममध्ये आणि खिशात औरंगजेबाचा फोटो असेल. संजय राऊतांचा पलटवार. विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर. छगन भुजबळ धनंजय मुंडेंना स्थान नाही. दादांनी वादग्रस्त असलेल्या मुंडेंसह भुजबळांना लांब ठेवल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान. एका पराभवाने खचणार नाही. देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. कुंभमेळा नामकरणावरून महंतांच्या वादात मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी. कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर दोघांचं नाव लागावं यासाठी प्रयत्न. महाजनांची प्रतिक्रिया. गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचा रायगड पाहणी दौरा. भरत गोगावले, आशिष शेलार, चंद्रकांत पाटलांकडून रायगडची पाहणी. अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त. सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात. नागपुरातील महाल परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. आज शुक्रवार असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता. जावा मस्जिद परिसरातील सुरक्षा यंत्रणा सज्ज. पोलिसांच्या मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तैनात. नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक. फैजान खातीबला हिंसाचाराच्या 10 दिवसानंतर अटक. फैजान खातीबने जमावाला भडकवल्याची माहिती. सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस. बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपये भाव. रमजान महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी. नागपुरातील शेतकऱ्यांवर संत्रा बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ. सावनेर MIDCतील औद्योगिक प्रदूषणामुळे 12 शेतकऱ्यांनी 3000 संत्रा झाडांवर कुऱ्हाड चालवली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे गुरुवारी मध्य भारतातील सर्वाधिक 42.2°C तापमानाची नोंद. विदर्भातील 8 जिल्ह्यांचं तापमान 40°पेक्षा जास्त नोंदवलं गेल्याची माहिती. वाढत्या तापमानाचा पुण्यातील शाळांना फटका. 25% विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली. उन्हाचा चटका वाढल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यास नकार. मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. अर्थसंकल्प मनमानी पद्धतीने मंजूर केल्याचा आरोप. अर्थसंकल्प मंजूर करण्याबाबतचा ठराव रद्द करण्याची मागणी. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. नवी मुंबई शहरात आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. पश्चिम रेल्वे मार्गावरील आजही 17 AC लोकल रद्द. AC लोकल रद्दचा प्रवाशांना फटका. लोकल प्रवाशांकडून संताप व्यक्त. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं महागणार. मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागणार. IPL मध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरूची लढत. चेपॉकच्या खेळपट्टीवर सामना रंगणार. दुसऱ्या विजयासाठी संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार.
डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर टीव्ही 9 मराठी दिसणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.